आज पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी ही पौष्टिक अशी मूग डाळीचे आप्पे रेसिपी घेऊन आली आहे। चला तर मग आपण हे मुगाची डाळीचे आप्पे करायला घेऊया। इथे मी 2 ते 3 तास भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे। मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या, आलं, लसूण, तसेच अर्धा चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि थोडंसं दही घालायचं यामध्ये, थोडा आंबटपणा येण्यासाठी। आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरवर बारीक करून घेतलं। अशा रीतीने हे छान बारीक झालेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा। रवा घालून झाल्यावर 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालायचे। हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स केलेल्या मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालते। थोडंसं इडलीसारखं बॅटर भिजवायचं आहे। हे एकजीव करून घ्यायचं संपूर्ण बॅटर छानपैकी। मिक्स केलेल्या बॅटरमध्ये थोडंसं इनो घालायचं आपण। अर्धा चमचा इनो घातला। इनो घालून झाल्यावर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे छान। इनो सगळीकडे स्प्रेड झाला पाहिजे। आणि हे सगळं व्यवस्थित या आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे की तेल लावून। त्यानंतर हे झाकून ठेवायचं 2 ते 3 मिनिटे। एक बाजू व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर दुसरी बाजू पण छान भाजून घ्यायची झाकून ठेवून। हे बघा अशा रीतीने हे छान भाजल्या गेले आपले आप्पे, मूग डाळीचे आप्पे। असे हे छान पौष्टिक असे मूग डाळीचे आप्पे जे तोंडाला चव येते, छान झालेले आहेत। तुम्ही हे आप्पे नक्की करून बघा। हे घरातल्या सर्वांना आवडणार असे हे स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असे आप्पे हे रेडी आहे।